नमस्कार मंडळी. आज आपण आपल्या महाराष्ट्रातला खास पदार्थ वालाची उसळ बनवतोय. याच्या अगोदर मी वालाची पारंपरिक आपली सण समारंभात किंवा व्रतवैकल्याला बनली जाणारी ब्राह्मणी पद्धतीची उसळ दाखवलेली आहे. ज्यांनी तो व्हिडिओ मिस केला त्यांच्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये लिंक देते, त्यांनी तो जरूर बघावा. आता पहिली थोडक्यात वालाची माहिती देते. तर हे आहेत कडवे वाल. हे थोडेसे रंगाला हिरवट पिवळे असे असतात आणि दुसरे गोडे वाल मिळतात. गोडे वाल थोडेसे पांढरट असतात दिसायला आणि आकाराने मोठे असतात आणि ह्याच्यावरती कदाचित एखाद्या वेळेस तुम्हाला हिरवट डाग पण दिसू शकतात, पण ते अगदी नॅचरल डाग असतात. याचा अर्थ वाल खराब झालेत असं नाही, फक्त वालाला भुंगा पटकन लागतो. त्यामुळे मी साधारण बोरिक पावडर लावून ठेवते, वर्षभर साठवते, उत्तम राहतात. गोड्या वालाला चव नसते एवढी, कडव्या वालाची चव खूप सुंदर असते. आणि हे जे आपण आता मोड आणलेले वाल आहेत याला वेगवेगळी नाव आहेत. कोणी म्हणतं डाळिंब्या, कोणी म्हणतं बिरड्या, तर कोणी म्हणतं कडवे वाल. तर आता ह्यातला फरक काय आहे हे मी रेसिपी करता करता तुम्हाला सांगते. कित्येकदा वालांना मोड आणताना मोड नीट येत नाहीत आणि वाल बुळबुळीत होतात. तर मोगऱ्याच्या कळ्यांसारखे टप्पोरे आणि लांब सडक मोड येण्यासाठी काय करायचं, वाल कसे भिजवायचे हे व्हिडिओच्या शेवटी सांगितलंय. तर आज आपण बनवूया सीकेपी स्टाईलची वालाची उसळ, ज्याला सीकेपी लोक बिरड्या म्हणतात. तर त्या बिरड्या आपण बघूया. वालाची उसळ ही नजाकतीनेच बनायला लागते. हे जे असे छान लांब शेपटीवाले वाल दिसतात, द्विदल धान्य आहे, इझिली स्प्लिट होतं. ते स्प्लिट होता कामा नये, त्याचे मोड मोडता कामा नये. असेच्या असे टपोरे दिसले पाहिजे, मऊ पण झाले पाहिजे, पण मेन नाही होता कामा. तर ही आता एखाद्या गृहिणीची तारेवरची कसरतच असते. तर इथे मी दाखवणार आहे आता की असे वाल कसे बनवायचे. पातेल्यात शिजवलं की काय होतं, आपण ढवळत बसतो आणि वाल तुटतात. त्याच्यासाठी मी हे कुकर मध्ये शिजवून घेणार आहे. वाटीच्या मापाने हे 3 वाट्या वाल आहेत. वाल शिजवताना फार पाणी नाही घालायचं. ही अगदी चिमुकली वाटी भरून पाणी घालते, साधारण 2 ते 3 टेबलस्पून. कुकरच्या तळाशी पाणी घालायचं, त्याच्यात वालाचं भांड ठेवून वरती झाकण ठेवायचं. फार घट्ट झाकण लावू नका, कारण मग शिजताना आतमध्ये वाफ साठते आणि झाकण उघडत नाही. आणि मी 2 in 1 करतेय. वालाबरोबर हा भात पण शिजवून घेते. आपण नेहमी जसा डाळ भाताचा कुकर लावतो तसाच कुकर लावायचा, म्हणजे 2 शिट्ट्या द्यायच्या आणि 5 मिनिटं बारीक गॅसवर कुकर ठेवायचा. कुकर होतोय तोवर वाटण करून घेऊयात. तर 3 वाट्या वालांसाठी घ्यायचा अर्धी वाटी ओला ताजा नारळ आणि घेतलाय लसूण आणि लाल मिरची. हा एक छोटूसा कांदा घेतलाय. वाटणात कच्चा कांदा न घालता मी हा कांदा गॅसवरती भाजून घेणार आहे. जेव्हा आपण मसालेदार भाजी बनवतो तेव्हा कांदा किंवा सुकं खोबरं असं भाजून घातलं की भाजीला किंवा उसळीला एक वेगळीच चव येते. मी बरेचदा असा कांदा खोबरं भाजून वापरते. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्यामुळे चवीमध्ये मोठा फरक पडतो. कांद्याचं हे खूप जे असं काळं झालेलं साल आहे ते काढून टाकते. खरं तर ही काळी झालेली सालं पण एक वेगळा फ्लेवर देतात, पण त्याचबरोबर रंग पण थोडासा काळपट बनतो. त्यामुळे मी आता ही सालं वापरत नाहीये. कांद्याचे असे मोठे मोठेच तुकडे करून घ्यायचे आणि हे कांद्याचे तुकडे गेले मिक्सर मध्ये. हे गेलं अर्धी वाटी ओलं खोबरं, एक लाल मिरची आणि या 3 मोठ्या लसणाच्या पाकळ्या, चवीप्रमाणे मीठ आणि हे सगळं अगदी गंधासारखं बारीक वाटून घ्यायचं. हे बघा, हे असं सुरेख वाटण झालंय. सगळं वाटण काढून घेतल्यानंतर मिक्सरला लागलेलं वाटण थोडंसं पाणी घालून काढून घेते. कुठलीही गोष्ट आणि त्यापेक्षा त्याचे फ्लेवर्स वाया कशाला घालवायचे, नाही का. आणि हे तयार झालं खोबऱ्याचं वाटण. आता आपली वालाची परीक्षा बघूयात. वाल एकदम मेण शिजलेत का कडक राहिलेत. हा, कुकर उघडल्या उघडल्या भाताचा आणि वालाचा इतका सुरेख सुवास आलाय. आणि हा आपला शेपूटवाला हिरो वाल. बघा, आपल्या हिरोच्या शेपट्या एकदम अखंड राहिल्या आहेत की नाही, या बघा. आणि वाल तुटले पण नाही आहेत. उफ, गरम आहेत तरी मी हातावर घेते, केवळ तुम्हाला दाखवण्यासाठी की ह्या पद्धतीने वाल किती परफेक्ट शिजतात. हा बघा, वाल असा दाबला की एकदम मेणासारखा मऊ होत नाहीये आणि कडक पण नाहीये. परफेक्टली हवे तसे वाल शिजलेत. आणि आता या उसळीसाठी फोडणी करून घेऊयात. फोडणीसाठी लागणारे अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धा टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून धना पावडर. वाटणामध्ये आलं घालायचं राहिलं होतं, त्यामुळे हे 1 टीस्पून वाटलेलं आलं.
पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग. कढईत 3 टेबलस्पून तेल घातलंय. त्यात घालते अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा. कांदा चांगला परतून घ्यायचा. प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला विचारते, तुम्ही कुठून, कुठल्या गावातनं, कुठल्या देशातनं व्हिडिओ बघता, पण हार्डली 1-2 जणच मला उत्तर देतात. बघू आता ह्या व्हिडिओमध्ये तरी तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देताय का. असो, कांदा गुलाबी झाला की घालायचे हळद, धना पावडर, जिरा पावडर, हिंग, लाल तिखट आणि सगळा मसाला 1 मिनिट छान परतून झाला की घालायचं खोबऱ्याचं वाटण. मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा, एवढ्यासाठी की वाल घातल्यानंतर ते तुटू नयेत म्हणून जास्त ढवळाढवळ करायची नाहीये. मसाला परतून झाला की घालायचे शिजलेले वाल. आता मात्र वाल ढवळताना काळजी घ्यायची, अगदी हलक्या हाताने ढवळायचे. हे गेलं मिक्सर मधनं काढलेलं पाणी. घालते कुटलेलं आलं. आता मसाला मिळून येण्यासाठी बिरड्या हलक्या हाताने वरखाली करायच्या. आणि हा गेला गुळाचा खडा. गॅस करायचा बारीक आणि झाकण ठेवून मंद आचेवरती एक वाफ द्यायची. 5 मिनिटांनी झाकण काढायचं आणि बघा किती सुरेख सुंदर वालाचं बिरडं तयार झालंय. वाल पण अखंड राहिलेत बघा. तुम्हाला घट्ट पातळ जसं बिरडं हवं त्या प्रमाणात पाणी घाला. तसं पण वालाची उसळ गार झाल्यानंतर आळते, घट्ट होते. त्यामुळे आधीच पाणी घालून थोडी सरसरीतच ठेवा. काय मग, गरम गरम बिरड्या बघून लागली की नाही भूक? चला तर मग पटकन वाल भिजत टाका. किंवा भाजीवाल्यांकडे पण हल्ली वाल मिळतात, घेऊन या बाजारातनं. तर मस्त पैकी लिंबू पिळायचं, ताजी हिरवीगार कोथिंबीर पेरायची आणि झकास, हा आपला सुगंधी शेपूटवाला हिरो वाल अर्थात बिरडं तयार आहे. आणि गरम गरम भात किंवा पोळी ह्याच्याबरोबर लागते एकदम सुंदर. आणि ह्या क्वांटिटीमध्ये 4 जण व्यवस्थित जेवू शकतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल की वालाचं बिरडं कशाला म्हणायचं आणि डाळिंब्यांची उसळ कशाला म्हणायचं. ब्राह्मणी पद्धतीची किंवा कोकणी पद्धतीची जी व्रतवैकल्य किंवा सणवारात बनवली जाते, ज्याच्यामध्ये कांदा लसूण अजिबात नसतो, भरपूर खोबरं असतं, ती म्हणजे डाळिंब्यांची उसळ. आणि मस्त कांदा लसूण चमचमीत मसाला करून जी बनली जाते ते म्हणजे वालाचं बिरडं. तर अशा 2 रेसिपीज आपल्या पोस्ट झालेल्या आहेत. काश मी तुम्हा सगळ्यांना घरी बोलवू शकते आणि असे छान छान पदार्थ खायला घालू शकते, पण हरकत नाही, ते तर करू शकत नाही, शक्य नाहीये. त्यामुळे रेसिपी बघा, तशी बनवा, कशी झाली मला सांगा. घरच्या सगळ्यांनी मिळून एन्जॉय करा. आवडली तर लाईक करा आणि चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मला तुमच्याशी कनेक्ट व्हायला खूप आवडतं, पण तुम्ही कॉमेंट लिहिल्याशिवाय तर मी काय कनेक्ट होऊ शकत नाही. कॉमेंट सेक्शन हा एकमेव सेक्शन आहे जिथे आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. तर प्लीज कॉमेंट लिहा आणि टच मध्ये राहा. भारी, एकदम झकास, नक्की करून बघा. आणि आता बघूयात वालांना मोड कसे आणायचे. इथे मी पाव किलो कडवे वाल घेतले. वाल चांगले चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भरपूर पाणी घालून 10 ते 15 तास भिजवायचे. म्हणजे सकाळी भिजवले की रात्री उपसून ठेवायचे व रात्री भिजवले तर सकाळी उपसायचे, म्हणजे पाण्यातून बाहेर काढायचे. आदल्या रात्री भिजवलेले वाल दुसऱ्या दिवशी सकाळी मी चाळणीवर उपसतेय. वालात काही कडक वाल असतील तर ते टाकून द्यायचे. वालाला मोड यायला 24 ते 36 तास लागतात. वालावर ओला कपडा ठेवायचा आहे. पातेल्यात खाली थोडं पाणी ठेवायचंय, त्यावर वालाची चाळणी ठेवायची व झाकून एखाद्या उबदार ठिकाणी हे भांड ठेवायचंय. 24 तासांनी वालाला छोटे मोड आले होते, पण मोड वाढण्यासाठी मी 4-5 तास वाल तसेच झाकून ठेवले होते. आणि हे बघा आता किती मस्त मोड आलेत ना वालाला. इतपत मोड आले पाहिजेत. मोड चांगले आले की वालाची साल छान स्प्लिट होते आणि वाल सोलणं सोपं जातं. वाल सोलण्याची पण एक पद्धत आहे. असेच वाल सोलायला घ्यायचे नाहीये, खूप त्रास होईल सोलायला. तर वालात हाताला सहन होईल इतपत गरम पाणी घालायचंय व 15 ते 20 मिनिटं वाल पाण्यात भिजवून ठेवायचे. 15-20 मिनिटांनी वाल सोलायला घेते. कोमट पाण्यात भिजवल्यामुळे ही साल बघा अशी पटापट निघतात. तर आता अशा प्रकारे सगळे वाल सोलून घेते. वाल सोलताना वाल अखंड राहतील याची काळजी घ्यायची, म्हणजे उसळ दिसायला सुरेख दिसते. अशा प्रकारे सगळे वाल सोलून झाले. आणि अगोदर पोस्ट झालेली डाळिंब्यांची उसळ बघा
बघायला विसरू नका. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.